देवासन आहेत. देवाऱ्यामध्ये ठेवण्यासाठी छोटे आसन आहेत, ते मोठे आसन आहेत. ही गुढीपाडवा जवळ आलेला आहे, तर मी तुमच्यासाठी घेऊन आलेली खास मॅट रांगोळी. गुढीपाडवा स्पेशल. गुढीपाडवा स्पेशल मॅट रांगोळी. ती नाही, ही बघा, ही गावठी चवळी आहे. अशा चवळी तर पाहायला भेटत नाही दुकानामध्ये. त्याला काय बोललात मावशी तुम्ही? गावठी काळ्या तोंडाची. काळ्या तोंडाची. काळ्या आहेत ना, बाकीच्यांना लाल असतं बघा ते. हा, बाकीच्यांना लाल तोंड असतात ना, म्हणून हिला काळ्या तोंडाची चवळी म्हणतात. कोणतंही खत न वापरता, रासायनिक खत न वापरता, अच्छा. खत वापरून बनवलेले काय होणार नाही. नाही. वॉशेबल आहे. मॅट, योगा मॅट आहे. योगा मॅट. हे 2,500ला. आंब्याचं तोरण आहे हे. 350ला आहे, 350ला आहेत. आणि ते जे छोटे आहेत ते कितीला बोलला? हा 100ला आहे. 100 रुपयापासून सुरुवात हो आहे. 100. ओके. कसा हा प्रॉन्स? 30 रुपये पीस. एक 30 रुपयाला आहे. मस्त. नेक्स्ट बघू. चिकन पीस आहे. हे कसं? ते 80ला 8 पीस 80ला 8 पीस. आणि चिकन ग्रेव्ही आहे 80ला 8 पीस. हां, 1 2 3 4 5 6 7 10. ओके, थँक्यू. नमस्कार. आज वज्रेश्वरी महोत्सव ठाणे जिल्हा परिषदेअंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान याचा ठाणे जिल्हा सरस आणि मिनी सरस आज इथे भरलेला आहे. ठाणे जिल्ह्यामधील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान या अंतर्गत जे स्वयंसहायता समूह आहेत त्या गटातील महिला शासनाचा निधी घेऊन, शासनाच्या विधी योजना घेऊन छानपैकी व्यवसाय चालू करून आपली उदरनिर्वाह चालवत आहेत. आज त्यांचे व्यवसाय बाहेरच्या देशातही जात आहेत. असेच काही महिलांना त्यांच्या उद्योगांना प्रोत्साहन मिळवण्यासाठी हा वज्रेश्वरी महोत्सव आज आम्ही इथे भरलेला आहे. हा महोत्सव आज दिनांक 10/3/2026 पासून ते घरगुती पद्धतीने बनवलेले त्यांच्या परंपरेला जपत आधुनिक पद्धतीचा स्वीकार करून वेगवेगळे व्यवसाय त्यांनी चालू केलेले आहेत. याचं एक छान प्रदर्शन इथे भरलेलं आहे. तर माझी सर्वांना विनंती आहे की कृपया या प्रदर्शनाला भेट देऊन त्यांचं प्रोत्साहन वाढावं आणि त्यांना एक चांगलं मार्केट उपलब्ध करून द्यावं. धन्यवाद. नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी आज आलेली आहे कल्याण वेस्टला. जिल्हास्तरीय सरस व मिनी सरस वज्रेश्वरी महोत्सव हे कल्याण वेस्टला भरवलं गेलेलं आहे. आणि आता तुम्ही बघितलं जसं महिलांनी किती छानपैकी सांगितलं. तर हा जो महोत्सव आहे वज्रेश्वरी महोत्सव ठाणे जिल्ह्यातील म्हणजे ठाणे जिल्हा ग्रामीण भागातील जे महिला आहेत, ठाणे जिल्हा ग्रामीण भागातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे मालाचे प्रदर्शन व विक्री या वज्रेश्वरी महोत्सवामध्ये होणार आहे. वेळ असणार आहे सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत. तर चला आपल्याला काय काय पाहायला भेटते आपण पाहूया. तर चला बघा, हे वज्रेश्वरी महोत्सव आहे कल्याण वेस्टला नूतन शाळेजवळ मॅक्सी ग्राउंड. हे मोठं असं भव्य ग्राउंड आहे आणि तिथे हे वज्रेश्वरी महोत्सव भरवला गेलेला आहे. तर आपण सुरुवात करूया. नदीमध्ये जो जलपर्णीचे गोंडाल असतं, आपण आपल्या भाषेमध्ये गोंडाल बोलतो, तसं जलपर्णी असं नाव आहे तिचं. त्या जलपर्णी काढून आणि मग त्या सुकून त्याच्यापासून बनवलं जातं. अच्छा, हे ज्या सगळ्या वस्तू आहेत त्या जलपर्णीच्या वस्तू आहेत. जलपर्णीच्या या वस्तू आहेत सगळ्या. बघा, ह्या महिला तुम्ही ह्या बनवलेल्या आहेत या. बरं, ह्याची साधारणतः किंमत काय असणार आहे? कॉस्ट आहे 1350. अच्छा, हे पाण्यामध्ये काय होणार नाही. नाही, वॉशेबल आहे. मॅट, योगा मॅट आहे. योगा मॅट. हे 2,500ला आहे. 2,500. 699. त्याच्यात आपण काही वस्तू ठेवू चॉकलेट शकतो. बॉक्स. चॉकलेट बॉक्स आहे का? हे हँडपर्स आहे. हे 699. अच्छा. 599. 599. टी कोस्टर आहे हे किती आहे? कसे? 20 रुपयाला एक आहे. 20 रुपयाला एक. हा आरसा आहे 450 रुपयाला. म्हणजे मध्ये आपण आरसा लावायचा. हां. ओके, अच्छा. हे कसं दिलं? 599. ही लॅपटॉप बॅग लॅपटॉप बॅग आहे 699. 699. फोल्डर फाईल आहे 699. 600 रुपयाला. आणि हे हे
पाण्याची बॉटल हां ही कशी हे पाणी बॉटल बॉटल ठेवण्यासाठी आहे, त्याच्यामध्ये तर 499 रुपयाला. ओके. आमचा स्टॉल नंबर 1 आहे आणि मोबाईल नंबर आहे 8788335875. चला थँक्यू. माझं नाव जोशना राऊत. मी जिजाऊ स्वयंसेविका बचत गटाचे अध्यक्ष आहे. आम्ही आता पाडवा आल्यामुळे आम्ही हे तोरण बनवलेले आहेत. ते हँडमेड आहेत म्हणजे आणि वॉशेबल ही संस्था कान्होरला कान्होरला आहे आहे. जी बदलापूरच्या पुढे आहे पुढे आहे. आणि तिथल्या या जिजाऊ स्वयंसहायता महिलांनी ह्या वस्तू बनवलेल्या आहेत. हे तोरण खोलून दाखवा बघू कसं आहे हे. हँडमेड आहे आणि वॉशेबल आहे. कितीला आहे पण? आंब्याचं तोरण आहे हे 350ला आहे, 350ला आहेत. आणि अजून हे एक तोरण आपल्याला पाहायला मिळतं खणाचे तोरण. खणाचं तोरण. हे कितीला असणार आहे? 400. ओके. त्या व्यतिरिक्त ब्लाऊज आहेत, रेडीमेड स्ट्रेचेबल ब्लाऊज आहे. ह्याची काय प्राईस असणार आहे? 250. मग हे कोणतेही 250लाच आहे का? स्ट्रेचेबल ब्लाऊज. ओके. आणि नंतर मग अँटी टर्निश ज्वेलरी इथे आपल्याला पाहायला भेटते. क्लिप्स आहेत. हे कसे आहेत? 30 रुपीज 50 एक मिनिट. आमचे प्रोडक्ट्स आहे, मसाल्याचे पदार्थ आहेत. पण तुम्ही ताई आलायत कुठून? देवगाव मुरबाड. देवगाव मुरबाड मल्हार स्वयंसहायता समूह हिरकणी असं तुमच्या ग्रामसंघाचं नाव आहे हा ना. आणि मग तुम्ही काय आणलं आहे? मी हे मसाल्याचे प्रोडक्ट्स आणलेले आहेत. तिखट मसाला. तिखट मसाला, गरम मसाला, हळद. मेथी. हळद कशी आहे? हळद 460 रुपये किलो आहे. 460 रुपये किलो. हां. आणि हा तिखट स्पेशल आगरी मसाला हां, तो 1000 रुपये किलो. 1000 रुपये किलो. हां, ह्याच्यात सगळा गरम मसाला गरम मिक्स आहे. मसाला मिक्स आहे. ओके. तुमचं दोन्ही व्हेज नॉनव्हेज कोणत्याही आपण प्रकारचं व्हेज त्याच्यात नॉनव्हेजसाठी वापरू शकतो. इकडे हे बेसनाचे लाडू बेसन आहेत. लाडू आहेत. ते मेथी डिंक लाडू आहेत. हां. सर्व पौष्टिक लाडू. ते ड्रायफ्रुट्स लाडू. ते तुम्ही शुगर ज्यांना जे 170 रुपयाने आहे. हां 200 ग्राम. हां 200 ग्रॅम. इकडे इकडे घावन पीठ आहे. मिक्स धान्य ज्वारी बाजरी नाचणी हे मिश्र धान्य घावन पीठ आहे. आणि फक्त तांदूळ हे हे घावन कसं असणार आहे? 250 रुपये. नाही 250 नाही. नाही 250 नाही, 50 रुपये 250 ग्रॅम हां. असा. आणि इकडे सगळी कडधान्य आहे. त्याच्यामध्ये काय काय आहे? मूग आहेत आणि चवळी आहे. चवळी आणि पापड पण आहे. हां ते पापड्या आहेत. पापड्या कशा ठेवल्या आहेत? हां त्या 20 रुपये पॅकेट आहे. 20 रुपयाला आहे. 20 रुपये हां हां हां. चला थँक्यू. पण आहे. हां माऊली हे आमचं बचत गट प्रोडक्ट्स ते हँडवॉशचे प्रोडक्ट्स. हे कसं आहे? ते 30 रुपये 30 रुपयाला हँडवॉश. हे महिलांनी बनवलेलं हँडवॉश आहे. ठीक आहे. कायापालट कावेरी वंदन केंद्राच्या अंतर्गत हे कृष्णाची वाडी इथे वंदन केंद्र आहे. आणि ह्या वंदन केंद्रामध्ये 300 बायांच्या 300 महिला काम करतात. या 300 महिला ह्या सर्व वनउपज ह्या जंगलातून गोळा करून घेतात आणि ह्या केंद्रावर विकतात. त्यांना रोख पैसे दिले जाते. ह्या गाईच्या शेणी आहेत 10 रुपयाला. हां ह्या पॅकेट 10 रुपयाला आहे. ह्या वनस्पतीच्या काड्या आहेत. ह्या हवनसाठी आहेत वापरतात हे. आणि हे बाकीचे हे कसे आहेत पण समिदा? हां हे 50 रुपयाला जुडे 50 काड्या. 50 काड्यांचे 50 रुपये. ओके. हां. आणि यापैकी हे गुळवेल आहे. हे गुळवेल आहे. गुळवेल 250 रुपये 250 ग्रॅम 150 रुपयाचे पाकिट आहे. गुळवेल म्हणजे काय काका? गुळवेल हे आता मध्यंतरी 2020ला जो कोरोनाचा व्हायरस आला होता त्यामध्ये गुळवेल ही मोठ्या प्रमाणात जागतिक लेवलला देखील याचा उपयोग वापरामध्ये केलेला आहे. आणि याच्यासाठी आहे की शक्तिवर्धक आहे. कसं आहे बहीण? इम्युनिटी पॉवर वाढवते हे. इम्युनिटी पॉवरसाठी. हां. बाई घ्यायचं कसं? हे आपण धुवून घ्यायचे आणि जसं अद्रक कुटतो आपण
त्या अद्रक तशाप्रमाणे हे उकळून घ्यायचं. हां. उकळून घ्यायचं आणि काढा करायचा. हा काढा करायचा आणि गाळून आणि प्यायचं. सकाळी उपाशी पोटी प्यायचं. समजलं. बरं हा आहे कितीला? हे पाव किलो आहे, 250 ग्रॅम आहे, 150 रुपयाचे आहे. ओके. हॅलो नमस्कार, मी नितीन चौधरी, आरोग्य विभाग, प्राथमिक आरोग्य केंद्र निळजे. आज हा जो स्टॉल लावला आहे तो एमर्जन्सीसाठी लावलेला आहे. एखाद्या पेशंटला लूज मोशन किंवा फिवर येणे, तसेच BP, शुगर हे सर्व प्रकारचे इथे आपल्याला फ्री ऑफ चार्ज गव्हर्नमेंटनी हा स्टॉल लावण्यात आलेला आहे, जेणेकरून रुग्णांना सेवा द्यावा ही विनंती. तर हे 4 दिवस ही सेवा देण्यात येणार आहे. शनिवारपर्यंत शनिवारपर्यंत. 5 दिवस, आजपासून 5 दिवस. हो 10 मार्च ते 14 मार्च. Yes. हां ना. तर त्याच्यामध्ये तुम्ही येऊ शकता आणि आपलं तुमचे काय आता जे तुम्ही सांगितलं त्याच्यावर काही औषधं भेटणार आहेत का? हो, औषधं मिळणार आहेत. प्राथमिक उपचार भेटतात. प्राथमिक उपचार भेटणार आहे. Yes. ठीक आहे, थँक्यू. माझं नाव कैलास वसुदेव सोनवणे. मी राहणार नांद्रा बुद्रुक, तालुका, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र. आत्ता कुठून आला आहात तुम्ही? जळगाववरून? जळगाववरून. अच्छा, जळगाववरून. पूजा महिला बचत गट, हा ना. आणि मग तुम्ही काय आणलेलं आहे भाऊ? आम्ही आणलेले तांब्याचे दिवे. याचे वैशिष्ट्य असे आहे की सेंटरमध्ये वात लावल्यामुळे आपलं 20% तेल वाचतं. समोर तर वात लावली तर तेल खाली असं वगळतं, म्हणजे याच्यामुळे 20% तेल वाचतं आणि कमी तेलात जास्त वेळ तो चालतो. आणि खेडेगावाची हस्तकला आहे आणि इथे स्टॉलचा उद्देश असा की जे खेडेगावाची कला आहे तिला काहीतरी चांगल्या शहरामध्ये बाजारपेठ मिळावी व त्याला चांगला वाव मिळावा. त्याच्यामुळे त्याची प्राईज 150. हा चालतो 5 तास. हा कसा रोज लावायला, तुळशीजवळ लावायला, देवघरात लावायला. त्याच्यापेक्षा मोठा हा आहे, हा चालतो 12 तास. हा कसा गणपती, नवरात्र, दिवाळी. हा मोठा आहे. ते जे छोटे आहेत ते कितीला बोला? हा 100ला आहे. 100 रुपयापासून सुरुवात हो, आहे. 100. हा 150. 150. हा 350. 350. हा 400 आणि हा 600. 600. बरं हे काय हा सांगा? ग्लास, तांब्याचा ग्लास हा 200 रुपयाला आहे. 200 त्याच्यामुळे रुपयाला. पाणी पिल्यामुळे उष्णता, वात, पित्त कमी होते. शरीराला तांब्याचे खूप फायदे असतात. बरोबर. उन्हाळ्यातून हा, खास. हे कशासाठी आहे? हे लहान मुलांचे वाडे तांब्याचे. ओके ओके ओके. आणि आता पापडकडे येऊया आपण. पापड कसे आहेत? 200ला अर्धा किलो आहे. याच्यामध्ये गावरान उडद डाळ, मूग डाळ, हिरवी मिरची आणि लसूण. हे हाताने लाटलेले, मशीनचे नाहीत. मशीनचे गावरान डाळीपासून बनवलेले. महिलांनी बनवलेले त्यांचे प्रोडक्ट्स आहेत. हे काय? हे ज्वार, मेथी, पालक. ये ज्वार मेथी पालक. काय काय? ज्वार और मेथी. मेथी, पालक. नको नको थांबा, नंतर घेते. रोस्टेड चिप्स. ये रोस्टेड चिप्स. कसे आहे ते? 100ला पाव किलो. 100ला पाव. हे पण 100ला पाव किलो. हे 200 रुपयाला. हा, हे 200ला अर्धा किलो. हां. आणि पंचआरती जी ब्रासपासून बनवलेली आहे ती कशी असणार आहे? याची किंमत 200 रुपये. 200 रुपये. हे पण महिलांनी बनवलेलं नाही आहे ना? तेच ना, तेच देवा ना. ठिकाणी देवाची म्हणजे वस्तू महिला मागतात. त्या महिलांनी बनवलेले प्रोडक्ट खास हे आहे. आणि हे. तर चला मग असं जळगाववरून आलेले आहेत ही लोक बघा. पूजा महिला बचत गट. ठीक आहे. माझं नाव वैशाली विठ्ठल चौरे, मुक्काम उंबरमाळी, पोस्ट शिरोळ, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे. माझ्या गटाचं नाव आहे सिद्धिविनायक महिला बचत गट. आम्ही नाचणीचे प्रोडक्ट बनवतो. हां. आता उन्हाळी प्रोडक्ट जसे की उन्हाळी पापड, हे कशापासून बनलेले आहेत? ही बटाटा पापड आहे. बटाटा पापड कसे? 150 रुपये किलो. 500 ग्राम. 500 ग्राम, अर्धा किलो. अर्धा किलो. बटाट्याचे पापड आहे, त्याच्यात बाकी काही मिक्स काही नाही नाही. आहे. ठीक आहे, इकडे या. हे कसे आहेत? हे पण बटाट्याचे. पण हे रंग का वेगळा दिसतो? ते असतं ना मॅडम, बटाट्यावर पण असतं. हो असतं. प्राईस सेमच राहणार. हो हो. हे कुरड्या हे कुरडे गव्हाचे कुरडे. काय प्राईस? प्राईस 150 रुपये. 150 रुपये अर्धा किलो. अर्धा किलो. वेपर्स वेपर्स 200 रुपयाचं, म्हणजे 1 किलो. हे 100 ते 200 रुपये काय? किलो. किलो. हे 100 रुपयाला आहे. अच्छा. ही पण 30 कुरडई आहे ना? 30 कुरडई आहे. आणि ही नाचणीची? नाचणीचे पापड. हे नाचणीचे कसे आहेत? हे 30 रुपयाला पॅकेट आहे. हे 30 रुपयाला. मग हे 1 किलोमध्ये नाही आहे का? हा 1 किलोमध्ये पण आणलेले नाही. आणलेले कारण नाही ते आहे. मोठं पावचं. बरोबर. आणि हे वेपर्स आहे. पण कसे? 80 रुपये पाव किलो. 80 रुपये पाव किलो.
70 मुखवास आहे 70 रुपयाचा. तर ठीक आहे, चला धन्यवाद. नमस्कार मॅडम, मी रत्नागिरी गुहागर शीर या गावातून आलो आहे. आमचा काजू हा लोकलचा इम्पोर्टचा काजू नाही, लोकलचा काजू. काजू हा बघा, साईज बघा. रत्नागिरीचा कागद तो फेमसच असतो. हे बघा किती मोठा साईजचा आहे. सांगा त्यांना प्राईस. आता 200 आपले 460 रुपये अर्धा किलो, 460 रुपये अर्धा किलो, 460 रुपये अर्धा किलो. कमी नाही का? फिक्स रेट आहे. 460 रुपये अर्धा किलो. ना ओरिजिनल काजू आहे कोकणातला. इम्पोर्ट आहे, दुकानामध्ये येतो तो इम्पोर्टचा काजू असतो. हां, दुकानात इम्पोर्टेड असतो. इम्पोर्ट चांगली आपला बेजीर वगैरे इकडचा असतो. इकडचा हा कोकणातला काजू आहे. चवीला एक नंबर. आणि हा बिना पॉलिशचा तो कसा पण भाजला तो 440 रुपये अर्धा किलो. 440 अर्धा किलो. तर कोकणातले बघा, हा काजू जर खायचा असेल तर तुम्हाला या स्टॉलला व्हिजिट करावं लागेल, वज्रेश्वरी महोत्सवला. थँक्यू. माझं नाव हेमा संतोष भंडारी. माझ्या गटाचं नाव सिद्धिविनायक स्वयं सहाय्यता बचत महिला बचत गट, श्री मलंगड करवले इथून आहे. माझं हे देशी गाईचं तूप आहे, प्लस देशी गाय म्हणजे गिरगाव गिरगाय देशी गाय फक्त देशी गायचं. हां. हे कसं किलो आहे? 680 रुपये. पण त्यासोबत मी ही एक कॅरी बॅग पण देणार, म्हणजे असं घेऊन न जाता कॅरी बॅगमध्ये तुम्ही घेऊन जाऊ शकता. बरोबर. आणि हे होम क्लिनिकचे माझे प्रोडक्ट आहेत. अच्छा, हे कसे? हे आम्ही स्वतः घरी बनवतो. ब्रँड तुम्ही स्वतः बनवता. कसे आहेत हे क्लीनर? 100 रुपीज 1 लिटर. आणि जोडी आहे का त्याच्यासोबत? फ्री देणार आहे. त्याच्यावर ते फ्री आहे 100 रुपयाला. 100 रुपये. आणि हे 100 रुपयाला. आता हे एवढं स्वस्त 100 रुपयाला आहे, तर ते लिक्विड टाईप तर नाही ना? काही नुसतं पाण्यासारखं असतं, वाहून जातं? नाही, हे तुम्ही पाण्यामध्ये मिक्स करू शकता किंवा हे टाकून लादी वगैरे पुसू शकता. फक्त 100 रुपयाला हे क्लीनर्स आहेत बघा. तर तुमचं नाव काय बोलला? हेमा संतोष भंडारी. हां, तुपाचं आणि होम क्लीनरचं तुमचं प्रॉडक्ट आहे. बरं, नंबर काय सांगा? 9321516496. थँक्यू. आता आपण शेजारी बघू, त्यांच्या बाजूला हा दुसरा पण स्टॉल लागलेला आहे. त्याच्यामध्ये काय आहे? शेवई गव्हाची की तांदळाची शेवई? तांदळाच्या पण शेवया असतात का? थांबा. आलाय मी करवळे ब्राह्मण. माझं नाव धनश्री मयूर म्हात्रे. मी ब्राह्मण करवळे सिद्धिविनायक स्वयंसेविका महिला बचत गटाची सचिव. तुमच्या महिला मंडळाचं नाव काय? सिद्धिविनायक. तर हे सगळे प्रोडक्ट्स हे आम्ही घरी बनवलेले आहे. हे तुमचं प्रोडक्ट्स आहे? अच्छा, म्हणजे तुम्ही स्वतः केलेले आहेत. ओके. तर ह्या शेवया तांदळाच्या शेवया आहेत. या कशा आहेत? कितीला? 3 रुपयाला नगाने दिलेले आहेत. काय? 3 रुपयाला 20 शेवया आहेत. 60 रुपयाला. 3 रुपयाचं एक नग आणि 60 रुपयाचं पॅकेट. असं ठेवलंय का? नगावर म्हणजे 3 रुपयाला एक शेवया. अच्छा, आणि पूर्ण पॅकेट घेतलं तर 60 रुपये. ओके. त्यानंतर हे साबुदाण्याचे उपवासाचे ते पण 60 रुपयालाच आहे. पापड पण 60 रुपये. पोह्याचे पापड? पोहा नाही, तांदळाचेच पापड आहेत बघा. सगळं तांदळाचेच प्रोडक्ट आहे. आणि मिरच्या कशा? मिरच्या 50. तर चला, थँक्यू, धन्यवाद. नमस्कार, माझं नाव सुवर्णा रंजन रोठे. मी मुळगाव गाव आणि अंबरनाथ तालुक्यातून आलेली आहे मी. आणि अन्नपूर्णा गट मुळगाव स्वयंसंस्था ही आहे तुमची. अंबरनाथला आहे. आणि मुळगाव बदलापूर तालुका अंबरनाथ आहे आणि पण गाव काय? मूलगाव बदलापूर मुळगाव. अच्छा. हां. तर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान. एक मिनिट. सुरू केलं आहे ना? काय? अन्नपूर्णा उत्पादक सुरू केलं आहे, त्याच्यामध्ये राजगिरा लाडू. अच्छा, म्हणून हे राजगिरा लाडूचं. अच्छा, हे कसे आहेत? 40 रुपये. हा 60 रुपये. हे त्या महिलांनी केलेले आहेत का? ओके, तुम्हीच आहात महिला? हां. अच्छा, किती महिला आहेत? 10 जणी आहात. सध्या काम करत आहात.
हे राजगिऱ्याचे लाडू बनवत आहात. अच्छा. आणि अशी बल्कमध्ये जर ऑर्डर द्यायची असेल तर अशी जर बल्कमध्ये ऑर्डर जर द्यायची असेल तरी तुम्ही या महिलांना देऊ शकता, जेणेकरून त्यांना एक प्रकारचं सपोर्टच होणार आहे. आणि त्यासाठी नंबर हा आहे, बरोबर. हे बघा समोर नंबरच दिलेला आहे. जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुम्ही करू शकता. थँक्यू. तर ताई, सर्वात प्रथम तुमचं नाव सांगा. धनश्री लोळगे, कुठून आलाय? मारळगाव, कल्याण. मारळगाव. कुठे आलं हे? शहाडला. अच्छा. तर तुमचं काय आहे प्रोडक्ट? हे सुनंदा फूड्स. वेगवेगळ्या प्रकारचे लाडू तुम्ही बनवता. त्याच्यामध्ये कुठले कुठले लाडू आहेत? हे नाचणीचा लाडू आहे, हा रवा लाडू आहे, हे बेसन लाडू. बेसन लाडू बघताय किती छान अगदी तुपात घोळलेले लाडू आहेत. हे चॉकलेट लाडू. चॉकलेट लाडू. हां, गरमीमुळे जरा ते वितळलेले आहेत. बरं, हे कसे आहेत? हे 165 रुपये एक पाव किलो 165 रुपये. म्हणजे सगळे सेम प्राईस आहे की नाही? हे 115 रुपये वेगवेगळे. 115 रुपये. आणि हे बेसनाचे 150 रुपये. 150 रुपये. तर सुनंदा फूड्स तुम्ही लाडवाची ऑर्डर पण घेता. जर कुणाला ऑर्डर द्यायची असेल तर नंबर सांगा. 9076233628. सुनंदा. एक मिनिट. तर बघताय एवढ्या लांबून शहाडवरून ही लोकं आलेली आहेत. छोटंसं बाळ आहे जे नुकतंच झोपलेलं आहे आणि अजून एक मुलगा आहे. 2 मुलं आहेत तुम्हाला. आणि त्याच्यातूनही त्यांनी ते टाईम काढून त्या स्टॉलवर आलेले आहेत, आपलं प्रोडक्ट्स घेऊन आलेले आहेत. तर नक्कीच तुम्ही या लाडवांचा स्वाद घ्या. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव वंदना भाऊसाहेब गांगुर्डे, मुक्काम वासुंदी पोस्ट मांडला, तालुका कल्याण, टिटवाला. मी कल्याण तालुक्यावरून आले. माझा शिवसृष्टी हा वासुंद्री गावामध्ये उमेद अंतर्गत बचत गट आहे. तर माझ्या बचत गटामध्ये माझ्या महिला वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बनवतात, पण शिवाय मी सुद्धा बनवते. मी कृषी सखी पण आहे. कृषी सखीचं कार्य करते माझ्या वासुंद्री गावामध्ये. साबुदाणा बटाटा स्पेशल म्हणजे उपवासासाठी हे आपण हे बनवलं, तांदळापासून बनवलं. तांदळा जिरा वगैरे घालून म्हणजे पौष्टिक असं काहीतरी घरातलं. हे तांदळाच्या पापड्या आहे, बटाटे उकडून त्याचे वेपर्स बनवले ते. आणि हे पण साबुदाण्याचे हे तेच आहे ना, आता आपण पाहिलं तेच. आणि शिवाय पुरणपोळी वगैरे कोणाला पाहिजे आम्ही ऑर्डरप्रमाणे घेऊन बनवते. असं म्हणजे एक पुरणपोळी कशी देता? 25 रुपये. 25 रुपयाला. आता आणली तुम्ही? आता नाही आणली, आम्ही ऑर्डर घेतो. ऑर्डर जेवणाची सुद्धा ऑर्डर घेतो. जेवणाची पण घेता? साधारणतः किती माणसांची जेवणाची ऑर्डर घेता? 50 माणसांची घेतली तरी सुद्धा आम्ही करू शकतो. माझ्या महिला आहेत बरोबर. माझा नंबर सांगा. एक मिनिट. हां. 8652149488. काय तुमच्या महिलांचं नाव बोललात? संस्थेचं? शिवसृष्टी स्वयंसहायता समूह उमेद अंतर्गत. थँक्यू. नमस्कार, माझं नाव वैशाली रवींद्र गरज. माझ्या समूहाचे नाव श्री समर्थ कृपा स्वयंसहायता समूह. तसेच माझा समूह हा प्रज्ञा ग्राम संघाला जोडलेला आहे. तसेच प्रज्ञा ग्राम संघ हा रणरागिणी प्रभाग संघाला जोडलेला आहे व आम्ही ते अभियानामार्फत स्टॉलला आलेलो आहे. आमच्याकडे मिरगुंडी. एक कसले पापड आहेत? हे उडदाच्या डाळीचे पापड आहेत. अशा वेगवेगळ्याच टाईपमध्ये कट केलेले आहेत. गुळीच्या पाण्याचे आहेत. कशाचे? गुळीच्या पाण्याची राख असते ना, ती उडीद असे पेरलेले असतात ना, त्याची राख बनवतो. त्याच्यामध्ये काय पेरलेलं असतं? उडीद पेरलेलं असतं. ही डाळ असते ना, हां, उडदाची डाळ असते. त्याच्या पाण्याची राख बनवतो. त्याच्या पानांची राख केली जाते आणि राखेपासून पाणी बनवतात. त्या पाण्यापासून हे काढून म्हणजे हे पीठ काढवलं जातं. त्या पाण्यामध्ये हे पीठ काढवलं जातं. आयुर्वेदिक म्हणजे पूर्ण आयुर्वेदिक पापड झाले. हां, आयुर्वेदिक. कसे आहे ते? 100 रुपये पाव आहे. 400 रुपये किलो जातं. नाचणीचे पापड 100 रुपये पाव, 400 रुपये किलो. 400 रुपये केजीचा भाव आहे. हे पण पापडच आहे. हा, पण कसे? 100 रुपये पाव. 100 रुपये पाव. ओके. हा, ही दही मिरची आहे. दही मिरची कशी? 100 रुपये पॅकेट आहे. हे काय? ही खुरासणीचा पॅकेट आहे. याच्यापासून ही चटणी बनवलेली आहे. याला काय म्हणतात? खुरासणी. काय? खुरासणी. काळे तीळ. काळे तिळापासून बनवलेली ही चटणी कितीला आहे? 50 रुपये पॅकेट. 50 रुपयाला. म्हणजे तुम्हाला काळे
हे बघा थांबा, म्हणजे तुम्हाला काळे तीळ पण पाहिजे तर भेटतील आणि त्याची चटणी पण भेटून जाईल. बरं इकडे आता आपण मगाशी बोललो कडधान्य, तर ही काय म्हणताय चवळी आपली घरगुती काय म्हणतात त्याला, काळ्या तोंडाची चवळी. आत्ताच मी नाव ऐकलं. ही कशी आहे? 50 रुपये पॅकेट. 50 रुपयाला. हे सगळे 50-50च ठेवलं आहे का तुम्ही? सगळे गावची कडधान्य आहे, घरचे बिना खताचे, बिना खताचे, खतापासून बनवलेले. सेंद्रिय खतापासून बनवलेले हे घरगुती कडधान्य सगळे आहेत. आणि हे असे कडधान्य जर तुम्हाला हवे असतील तर या वज्रेश्वरी महोत्सवाला तुम्हाला नक्की व्हिजिट करावं लागेल. नंबर सांगायचा आहे? 9146075177 या नंबरवर आम्हाला संपर्क करा व आमच्या स्टॉलला नक्की भेटा. तर बघा थांबा मी बोलते. ताई जरा कन्फ्यूज झालेले आहेत. मातोश्री मसाले गृह उद्योग आहे. कुठून आलात तुम्ही? मुरबाड जामधार. अच्छा, तिथून आलेले आहेत. आता मला सांगा तुमचं प्रोडक्ट काय आहे? घरगुती हळद, घरी पिकवलेली घरच्या शेतीची हळद, प्युअर हळद, काही केमिकल यूज केलेलं नाही आहे. सगळ्या प्रोसेस या घरगुती केलेल्या आहेत. अशी प्युअर हळद तुम्हाला भेटून जाणार आहे. कशी आहे ही? 100 ग्रामचं पॅकेट आहे 50 रुपये. हे 100 ग्रॅमचं 50 रुपयाला. पण किलो कशी आहे? किलो 500 रुपये. 500 रुपये किलो आहे. तसंच तुम्हाला मसालासुद्धा भेटून जाणार आहे. मसाला आहे, आगरी मसाला. कसा? आगरी मसाला आहे 1000 रुपये किलो. 1000 रुपये किलो. आणि हे पॅकेट कसं छोटं? हे 200 ग्रामचं पॅकेट आहे 200 रुपये. आगरी मसाला. आगरी मसाला. ही काश्मीरी पावडर आहे फक्त कलरसाठी. आणि ह्या चटण्या आहेत. चटणी ही कारला चटणी आहे. बघू शकता कारला चटणी कशी आहे पण? हे 50 रुपयाचं पॅकेट आहे 100 ग्रामचं. आणि हे धने पावडर आहे. आणि हे काय ठेवलं छोटं छोटं? चटणी 10 रुपयाला पॅकेट आहे चटणी, लसूण चटणी. जस्ट टेस्टिंगसाठी. आणि मग तुम्हाला जास्त हवं असेल तर ते पण भेटून जाईल. ओके चला. तर मातोश्री मसाले गृह उद्योग. नंबर तर तो समोर आहेच. हे बघा समोर नंबर आहे. या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जर तुम्हाला जास्त हवं असेल तर. ठीक आहे, थँक्यू. मावशी कुठून आलात तुम्ही? टिटवाळ्यावरून. तेजस्विनी ग्रामसंघ नांदप अंतर्गत महालक्ष्मी महिला बचत गट. आत्ता आपण बघितलं शेवया. हे छोटे छोटे पॅकेट आहे 20 रुपयाला आहे. जास्त क्वांटिटीमध्ये हवं असेल तर ते सुद्धा मिळून जाईल. त्या व्यतिरिक्त हे उडदाचे पापड आहेत. हे काय? ते तांदळाचे आहेत. वेफर्स आहेत. मसाला कसा ठेवला आहे? मसाला 200 रुपये पाव. हा 200 रुपये पाव आहे. 200 रुपये पाव आहे. सगळं मिक्स आहे. हां सगळं मिक्स आहे. हां सगळा कोकणी मसाला आहे. सगळा कोकणी. इकडे कडधान्य आहेत. वाल कसे आहेत? वाल 70 रुपये पाव. 70 रुपये पाव. हे पण हां कुठलेही घ्या 70 रुपये पाव. याच्यात नाही एवढाच फरक आहे का हा 2 तास लेट फुगतो, 2 तास लवकर फुगतो. म्हणजे हा जर टाकला तुम्ही आता तर उद्या दुपारी भेटेल, उद्या संध्याकाळी भेटेल. एवढाच 2-3 घंटे. एवढाच फरक आहे बस. हे काय? हे अनारशाचं पीठ. अनारशाचं पीठ 100 रुपयाला. हां तुम्ही स्वतः केलेलं आहे. अनारशाचं पीठ आहे. फक्त मळायचं आहे आणि अनारसे बनवायचे आहे. मस्त. तर चला धन्यवाद. आणि जर नंबर तोच आहे का ताई? सुरेखा शेलार. हे बघा तर हा नंबर आहे. जर तुम्हाला पण काही ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही घेता. थँक्यू. हां बोला ताई. नमस्कार, मी लीना शिर्के. आमचा बचत गट आहे श्री सेवा स्वयंसहायता संघ मंगळूर, म्हणजेच मलंगडच्या बाजूला नेवाळीच्या पुढे आपलं हे गट आहे. आणि अंबरनाथमध्ये आपण हे सगळं काम करत असतो. हे सगळं आपलं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे. साड्यांपासून बनवलं. हां आपण फक्त पैठणी साड्यांपासून आपण बनवतो. आपण कुठलंही फॅब्रिक नाही घेत. आपण हे प्रत्यक्षात पैठणीमधूनच आपण बनवतो. मग आता काय आणलं आहे तुम्ही? हे मुलांसाठी हे जॅकेट्स आहेत. त्यानंतर मुलींसाठी असे नऊवारी साड्या आपण बनवलेल्या आहेत. पैठणीच्या टोप्या आहेत. खणाच्या सुद्धा टोप्या आपल्याकडे अवेलेबल आहेत. हे सगळं सुद्धा आपण स्वतः बनवतो.
यासोबतच अगदी छोट्या मुलींचे ड्रेसेस आणि छोट्या मुलांचे कुर्ते हे सुद्धा आपल्याकडे आहे. लहान मुलांसाठी अगदी न्यूबॉर्न बेबीजसाठी सुद्धा हा कुर्ता आहे आपल्याकडे. छोट्या मुलींसाठी सुद्धा न्यूबॉर्न बेबीज जे नुकतीच जन्मलेले बाळ असतात त्यांच्यासाठी सुद्धा हे आपण बनवलेले आहे. प्युअर पैठणी. आणि मोठ्यांचं असं पाय घ्यायचं असेल तर बनवून मोठ्यांचं सुद्धा आपण बनवून देतो. अगदी तुम्हाला तुमच्या घरची साडी जरी घरच्या साडीचं जरी तुम्हाला शिवून हवं असेल तरी सुद्धा आपण तुम्हाला हवं तसे ड्रेसेस आपण तुम्हाला तुमच्या साड्यांमधनं आपण शिवून देतो. पण हे मोठीचं काय प्राईस आहे हा? मोठ्यांचा सिंगल जर वन पीस बनवायचा असेल तर त्याचे 1500 रुपये चार्जेस आहेत आणि जॅकेट पॅटर्न जर तुम्हाला हवं असेल तर त्याचे 2000 रुपीज चार्जेस आहेत. ओके. स्टिचिंग चार्जेस. स्टिचिंग चार्जेस. आता हे सुंदर फ्रॉक आहे, कितीला आहे? हा फ्रॉक 1250ला आहे. अच्छा, पैठणीपासून बनवले. येस, पैठणीपासून बनवले. हा ना, छान आहे ना. बघायला इकडे समोर राहते ना एवढं ते बघून मस्त. आता गुढीपाडव्यासाठी बघा. नाही, आम्ही ख्रिश्चन आहेत तरी पण आम्ही घालतात. आम्हाला आवडतात आमची नातीला ना, आणि बघायला आले ना, घेऊन जाणार तिकडे. मग मस्त आहे. गुढी कशी आहे ताई? गुढी वस्त्र 250 रुपये. 200 रुपयाला गुढी वस्त्र आहे. मग ती छोटी मोठी साईज हे आले 200 रुपये आणि हे ही वाले- हा, हे वाले 250 रुपये. हे 250 रुपये. 1250 रुपये. चला, तर खूप छान प्रोडक्ट्स आहेत तुमचे, मस्तपैकी. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू, खूप खूप धन्यवाद. तर नेक्स्ट स्टॉल बघा आपल्याला वांगणीचा पाहायला भेटतो. कर्जत इथून, म्हणजे वांगणीची कर्जतच्या अलीकडे आहे ना जरासं. हां, तिथून ही लोकं आलेली आहेत. ते काय घेऊन आले तर असे छोटे छोटे लहान लहान फ्रॉक्स घेऊन आलेले आहेत, जे बनारसी पॅटर्न पण आहे. शालू आहे. शालू काय? शालू जी आपण लग्नाला घालतात ना, हां. शाल हां, असते हां, साडीची, पैठणी साडीची. त्यापासून बनवलेले हे फ्रॉक्स आहेत. हे साधारणतः काय प्राईस असणार आहे? याचे 850चे. बिग साईज आहे ना, 3 ते 4 वर्षाच्या लोकांचे. 3 ते 4 वर्षाच्या मुलींसाठी. आणि हे बेबी न्यूबॉर्न बेबीसाठी 650 रुपये आणि मोठे ते सगळे हे 650 रुपये. न्यूबॉर्न छान आहे, मस्त. 850. फक्त 650 रुपयाला बघा छान असे नवजात नुकतंच जन्मलेल्या तान्या बाळासाठी सुद्धा इथे फ्रॉक्स भेटून जाईल. हे पण 850. हो हो. हे बघा ना, हे रेड पण किती साडी छान आहे. बनवली ना, मस्त. छान. 850 रुपये. हा ब्लूवाला सेम साडी हीच बनवून आहे, कॉटनची, थोडी प्युअर कॉटन आहे. हे ते पण सेम, फक्त लहान पोरांचंच झालेली लोकांची. किती वर्षापर्यंत येणार? 3 ते 4. मी रंजना दिनकर बोर्डे. मी वरप गावामधून आले. आमच्या गटाचं नाव मोरी आहे आणि मी बचत गटातून अशी तोरणं वगैरे. वरप गाव कुठं आलं? ते शाळच्या पुढे. शहाडच्या पुढे. ठीक आहे, तुम्ही तोरणं आणलेली आहे. मस्त असं हे बघा, गणपतीचं तोरण आहे. हे कसं आहे? हे 750 रुपये. 750 रुपये. 750 रुपयाला. ठीक आहे, आपण दुसरं पण बघूया. हे सांगा, ही कशी आहेत? हे 300 रुपये. 300 रुपयाला आहे. नेक्स्ट बघूया. म्हणजे ही मण्यांची सगळी 300 रुपयाला आहेत का? हां. हे आंब्याचं आणि झेंडूचं फूल असं. हे आंबा आणि झेंडूचं फूल दाखवलेलं आहे. हे कितीला? हे 350. 350 रुपयाला. नेक्स्ट हे काय आहे? काय हे मॅक्रोच आहे. हिचे पण कशासाठी आहे? चाव्या आणि पाय. ओके, की होल्डर. अच्छा, कसं आहे हे? हे 100 रुपये. हां, की होल्डर आहे बघा, मस्त. इथं तुम्ही छानपैकी चाव्या आपल्या लटकवू शकता. दिसायला पण छान मस्तपैकी. आणि 100 रुपयाला आहे. हे पण तेच आहे का? हां, हे पण असं. पण ह्याच्यामध्ये लटकवायसाठी काही नाही आहे? नाही, हे मोबाईल कवर. मोबाईल कवर आहे, तेच मी म्हणते. 750. हे पण की होल्डर आहे का की? हां हां, मस्त. 100 रुपयाला आहे. आणि बघा छोटी छोटी फुलं बनवली. हे काय आहे? हे फुलं आहेत. अच्छा, रबर बँड. हल्ली फॅशन आहे. हे कसं असणार आहे? हे 35 रुपये. 35 रुपयाला एक. वुलन पासून बनवलेले हां, आहे. हां, हां. 35 रुपयाला एक. 40 रुपये, 35 रुपये. अच्छा, ह्याच्यातलं 40वालं कोणतं आहे मग? हां, 40वालं कोणतं आहे? हेच मोठं. हे 40 रुपये आणि हे 35 रुपयाला आहे. हे 25 25 रुपये. मस्त आहे, छान आहे. चला,
तर तुमचं तोरणांचं कलेक्शन खूप छान आहे, मस्त आहे. आणि कुठून आलात बोला तुम्ही? शहाड. शहाड गाव 200 रुपये ताटावरचा रुमाल. अशी तोरणं जर तुम्हाला बनवून घ्यायची असतील आता गुढीपाडव्यासाठी तर तुमचा नंबर काय सांगा बघू. तर माझा नंबर आहे ना द्या. हा बघा 80 10 94 944 41 47 असं सांगितलं आहे मी. चला, थँक्यू. नमस्कार, मी वरप गावातून तुळजाभवानी स्वयंसहायता समूहातून आलेली आहे. माझ्याकडे घरामध्ये हँडमेड वस्तू बनवलेल्या आहेत. त्यामध्ये हे बघा, चौरंगाच्या भोवती ठेवण्यासाठीची रांगोळी आहे, हे समई आसन आहे, हे पैठणीतले तोरण आहेत, हे बघा, हे ओनली 450 रुपये. ही खणामध्ये बनवले आहेत, हे 300 रुपये. हे पण खणामध्ये, पण ह्याच्यावरती हे लिहिलेलं आहे, ओम काढलेला आहे आणि स्वस्तिक आहे, श्री लिहिलेला आहे. हे म्हणून याची प्राईस वाढते थोडीशी, है ना? हां, ठीक आहे. हे काय? हे शुभ लाभ हँगर आहे. हे कसे? हे 100 रुपये जोडी ना? हां, जोडी आहे 100 रुपयाला. ठीक आहे. इकडे काय? हे काय? आसन. अंतरण्यासाठीचं आसन आहे. कितीला ते? हे 100 रुपये. याच्यात पण भरपूर कलर्स आहेत. 100 रुपयाला. हे काय? हे कमळ आसन आहे. कमळ आसन म्हणजे ते कलशाच्या खालती ठेवण्यासाठीचं आसन. ते कसे आहेत? हे 150 रुपये. 150 रुपये. रांगोळ्यांमध्ये भरपूर आहेत प्रकार बघा. हे कितीला आहे सांगा? हे 150 रुपये. 150 रुपये. हे काय? 350 रुपये. कशासाठी आहे पण हे? हे ताटाभोवती ठेवण्यासाठी. ताटाभोवती. ओके. हे बघा, हे कमळ आहे. कमळ. इकडे काय आहे? हे चौरंग आसन आहे. चौरंग आसन कसं? हे 250 रुपये. यामध्ये पण व्हरायटी आहेत, जसा कपडा, जशी 250 quality तसे. रुपये. ही गोल रांगोळी बघू दे. ही सर्वात मोठी रांगोळी दिसते. हां, आणि स्पेशल गुढीपाडव्यासाठी. गुढीपाडव्याची स्पेशल रांगोळी बघूया. हे बघा, मस्त लिहिलेलं आहे गुढीपाडवा. दाराच्या समोर काढा. काही रांगोळी काढायची गरज नाही आहे. ही कशी? हे 800 रुपये. 800 रुपये. फक्त 800 रुपये. हे बघा, त्या व्यतिरिक्त अशा बॅगा आहेत ज्या 100 रुपयाला आहेत. मग ही 100. सगळ्या 100 रुपयाला आहे, हा ना? 120 असं रेंजमध्ये. हां. आणि गुढीचं वस्त्र गुढीचं वस्त्र काय 200 रुपये. 200 रुपये. ठीक आहे. चला, थँक्यू, धन्यवाद. प्युअर खादी कॉटन शर्ट्स भेटतील तुम्हाला. आणि हे काय कुर्तीज आहेत ना, विथ मोदी कॉलर आहे. मोदी कॉलर. ते तसे ते कुर्ते आहे. ते तो पूर्ण सेट कितीला आहे? 900 रुपयाला. मस्त आहे, छान आहे बघा. आणि शर्ट्स कसे असणार आहेत? 250ला 1, 500ला 2 आहे. हां, खादी कॉटनमध्ये खादी कॉटन. 250 रुपयाला 1. वाव, छानच आहे खरंच, खूप छान आहे. आणि साईज वाईज ना? साईज मग का साईज वाढली की प्राईस वाढते? असं काही नाही. प्राईस आहे. हा 5 ते घेणार 250ला 1 आहे. फुल असतींचे 300ला 1 आहे. अच्छा, हे हाफ आहे म्हणून, म्हणजे शॉर्टमध्ये आहे म्हणून 250 रुपये. 250. आणि फुल बाह्यांचे 300 रुपयाला. ओके, चला. नमस्कार, माझं नाव स्वप्नील जोडापे आणि आपल्या ब्रँडचं नाव आहे टीनाज बॅग. आपल्याकडे लेडीज हँडमेड बॅग्स आहे. कशा आहेत या? ते 500ला 2. 500ला 2. अरे वा, कुठली पण 500ला 2. यातले कुठलीही घ्या, इवन ही सुद्धा. अच्छा, मस्त आहे. 500ला 2. छान ऑफर ठेवलेली आहे. यातली कुठलीही बॅग घ्या, 500ला 2. ह्या पण त्याच आहेत का? सगळ्या म्हणजे पुरं सरसकटच तुम्ही ठेवून दिलेलं आहे. करू शकता तुम्ही. टीनाज बॅग. हे बघा, नंबर पण बोला. 91. 9372. नाही, इथं वेगळं आहे. 9372. इथं 91 आहे. हा तो माझा आहे. अच्छा, मग नंबर बोला. 9372326857. ओके. आणि हा एक नंबर आहे बघा. आता अशा बॅगा जर तुम्हाला हव्या ऑल असतील, महाराष्ट्र डिलिव्हरी. ही एक बघू. ह्या पण 500ला 2. बरोबर? वाव, छान आहे, मस्तच आहे. कुणाला गिफ्ट देण्यासाठी सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे. छान, ठीक आहे. दीपाली विनोद जामगारे. मी
वाशिमवरून आलेले आहे. हां, नव तेजस्विनी ठाणे ग्रामोत्सव. तुमच्या महिला मंडळाचं नाव काय आहे? नव तेजस्विनी. अच्छा, ही संस्था आहे बघा वासिनला, शहाड येते हा ना, शहाडला. मग ताई तुम्ही तिथून काय तर विघ्नहर्ता पापड उद्योग सारमाळ, ते गावाचं नाव आहे का? गावाचं नाव सारमाळ. अच्छा, मग काय पापड आहेत? पापड आहे, निरगुडी पण बनवलेले आहे, साबुदाण्याचे पापड कसे आहेत पण? हे 80 रुपयाला पाकिट. 80 रुपयाला उडदाचे. डाळीचे. या शेवया? हे शेवया 80 रुपयाला. 80 रुपयाला. गव्हाचे. ते काय आहे? हे पण पापडच आहे. ते हे डालदा तूप आपले. तूप, गाईचं तूप कसं आहे हे? 200 रुपयाला. किती? हे पाव किलो आहे. अच्छा, 200 रुपये. त्यानंतर मग बघा उपासाचे साबुदाण्याचे. हे पण चकल्या साबुदाण्याचे. कसे आहेत पण? 50 रुपयाला. हे सगळे 50 रुपयाला आहे. ही मिरची आहे 50 रुपयाला. ही कारेली 50 रुपयाला. अच्छा, कारलं 50 रुपयाला. मस्त. नुसतं खायचं आहे का तळायचं आहे? तळून खायचे. भाजी पण आपण करू शकतो. म्हणजे तुम्ही भाजी पण करू शकता. भाजी पण करू शकते, तळून पण खाऊ शकते. तळलेली मिरची, भेंडी, हे तळलेली मिरची, हे भेंडी आहे, हे वाळवलेल्या मिरच्या, हे पण भाजी करायची आहे. भाजीने तेलावर फ्राय करायचे. आपण पापड तसे फ्राय करायचे. ओके, नुसतं असं तेलात फ्राय करायचं आहे. अच्छा, भाकरीशी आपण भाताशा पण खाऊ आणि खाऊ शकतो आपण भाकरी सोबत. आगरी मसाला आहे आपल्या घरगुती मसाला. कसा आहे आगरी मसाला? हे 100 रुपयाला. 100 रुपयाला. ही पापडी आहे तांदळाची. तांदळाची पापडी. या खारुड्या पण आहे तांदळाच्याच आहेत. खारुड्या. अच्छा, हे पण तांदळाच्याच आहेत. खारुडी. ओके. हे पण पापडे आहेत. पापडे. हे सगळे पापड कसे आहेत? हे पण म्हणजे तळून खायचे. तर पण प्राइस काय? 50 रुपये फक्त. 50 रुपये. हे 40 रुपयाला. हे 40 हे रुपयाला. 40. हे 20 रुपयाला आहे. हे 20 रुपयाला तांदळाची. अच्छा, ही कुरडई आहे. अच्छा, आणि हे काय आपलं ते शेंगा, गावच्या शेंगा. या कशा? 20 रुपये. 20 रुपयाला. ते छान मस्त आहे तुमचा स्टॉल. आणि बघा ह्या महिलांनी हे केलेल्या वस्तू आहेत, घरगुती बनवलेल्या आहेत. तर तुम्ही नक्कीच इथं विजिट करा. म्हणजे त्यांचे जे काही उत्पादन आहेत ते बनवलेले, त्यांना आपल्याला थोडीफार सहाय्यताच होणार आहे. तुम्ही सगळ्या शहापूरच्याच आहात. ओके, चला, थँक्यू, धन्यवाद, आभारी आहे. नमस्ते, माझं नाव दीपाली मनोज केशरकर. मी पडग्यातून आले. हिरकणी वारली कला उत्पादक आमचा संघ आहे. त्याच्यामध्ये महिलांना आम्ही वारली पेंटिंग शिकवली जातो. प्लस आमचं युनिट आहे. त्या प्रकल्पाला आम्हाला 12 लाख रुपये आलेत आणि ते महिलांकडून आम्ही ही पेंटिंग करून घेतो. तर हे फ्रेमचे पेंटिंग आहेत. तसेच आम्ही इथे बाटलीवर सुद्धा वर्क केलेलं आहे, डिझाईन केले आहे वारली पेंटिंगचं. आणि ह्याच्यामध्ये पाणी एकदम थंडही राहतं, जसंही कसंही कॅरी करा. आणि हे वॉटरप्रूफ कलर असल्यामुळे ह्यांचा कलरही पेंटिंगचा जात नाही. तसेच हे ऑफिशियल कोणाला स्टँड जर पाहिजे असेल तर आम्ही गिफ्ट म्हणून पाहिजे असेल तर कस्टमाइज करू शकतात. आणि तसंच हे वेगवेगळे प्रकारचे आम्ही फ्रेमचे पॅटर्न्स थीमनुसार निवडलेले आहेत. तसंच हे सुद्धा आहे जे शेतीचं काम झाल्यानंतर जोडणी वगैरे केलेले त्यांची थीम दाखवलेली आहे. इथे हे नदीचं सीन आहे. इथे महिला पाणी भरायला येतात. हे फ्लॉवर पॉट आहेत. हे ह्याच्यावर जी पेंट आहे मंडल आर्ट म्हणून आहे, त्याचं केलेलं आहे. आणि ह्या पॉटवर वारली पेंटिंग आहे. कसे आहे ते पॉट? हे पॉट फक्त 150 रुपयाला एक आहे. ठीक आहे. आणि हे पोटला बॅग आहेत, त्याच्यावर सुद्धा आम्ही छोटे छोटे वारलीचं सॅम्पल केलेलं आहे. अच्छा, ओके. तर असा ह्या तुमचा महिला बचत गट आहे. हां. ह्या बॅग्स कशा आहेत? ह्या बॅग्स फक्त 250 रुपयाला आहेत. आम्ही काही जास्त रुपीज लावले नाही. जे मार्केटमध्ये अवेलेबल आहे तीच प्राईस आम्ही दिला. 250 रुपये. फक्त 250 रुपये. आणि हे आम्ही हँड पेंटिंग केलं आहे. ह्या आमच्या गार्मेंटमध्ये शिकलेल्या बॅग आहेत. तर ही सुद्धा पेंटिंग आम्ही केली. हा फक्त 150 रुपयाला बॅग आहे. तर चला, तर ह्या महिलांनी केलेली ही कलाकुसर आहे. त्यांच्या कलेला आपल्याला नक्कीच वाव दिला पाहिजे. तर त्यासाठी तुम्हाला व्हिजिट करणं मस्ट आहे, गरजेचं आहे. नक्की आमच्या स्टॉलला व्हिजिट करा आणि जास्तीत जास्त लोकांनी
वज्रेश्वरी महोत्सव. वज्रेश्वरी महोत्सवमध्ये येऊन व्हिजिट करा आणि आमच्या स्टॉलला नक्की व्हिजिट करून आमच्याकडनं खूप सारे वस्तू ऐका. चला धन्यवाद. तर आता बघा हे मिनी सरस वज्रेश्वरी महोत्सव. मस्त शॉपिंग झाल्यानंतर आपल्याला छान असं मस्त की काही खायचं असेल तर तिथे तोही स्टॉल इथे आहे बघा. ह्या ताईंचा हा एक दुसरा स्टॉल आहे नवतेजस्विनी ठाणे ग्रामोत्सव. बरं काय काय आणलं आहे तुम्ही ताई? काय काय आणलं सांगा. हां बघू काय काय आणलं आहे. काय आहे? भात आहे ना. भात आहे. अजून डाळ आहे. भाकरी आहे. भाकरी बघू कशी मऊ लुसलुशीत अशी भाकरी आहे बघा. ही एक भाकरी कशी असणार आहे? 20 रुपयाला आहे फक्त. वा. हे काय बघू. हे काय? प्रॉन्स. बघू एक असं काढा. ओके. कसा हा प्रॉन्स? 30 रुपये पीस. एक 30 रुपयाला आहे. मस्त. नेक्स्ट बघू. हे काय? चिकन कसं? ती थालीवर आहे. हा कशी चिकन थाळी? 150 रुपये थालीमध्ये भाकरी. एक भाकरी भात थोडं. हां चिकन येणार. ओके. हे पण नॉनव्हेज साठी. तर अजून काय? अजून भाजी येते. अजून बनते भाजीची व्हेज आहे म्हणजे व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही आहे तिथे. नवतेजस्विनी ठाणे ग्रामोत्सव नवक्रांती महिला बचत गट खानावळ सारमाळ हा ना. बरोबर. चला थँक्यू. तर हा एक मी स्टॉल कवर केला. तसे असंख्य इथं स्टॉल आहेत बघा. तुम्ही बघू शकता की कशा महिला मस्तपैकी बसून एन्जॉय करत आहे. इकडे बघूया आपण काय आहे. नमस्कार. नमस्कार मॅम. हां काय काय आहे बघू. आता चिकन पीस आहेत. हे काय? चिकन पीस. चिकन पीस आहे. क्रिस्पी टाईप. हे कसं? ते 80ला 8 पीस. 80ला 8 पीस. आणि चिकन ग्रेव्ही आहे. 80ला 8 पीस. हां चिकन ग्रेव्ही आहे. चिकन ग्रेव्ही बघू असं हे करून बघू. चिकन ग्रेव्ही कशी? 100 रुपये. 100 रुपये प्लेट. त्याच्यामध्ये काय काय येणार? ते फक्त चिकन थाली घ्यायची असेल तर 180 रुपयाला. त्याच्यामध्ये भाकरी राईस आणि चिकन येणार. ओके. आणि भाकरी कशी ठेवली आहे तुम्ही? 25 रुपये. मोठी साईज आहे भाकरीची बघा. आणि अशी मस्त लुसलुशीत मऊ अशी भाकरी आणि राईस आपलं जिरा आणि राईस आहे. भात जिरा राईस. तर तुमचं काय? विठू माऊली स्वयंसहायता समूह कल्याण हा ना. कल्याणवरूनच आहात? नाही टिटवाळावरून आले. टिटवाळावरून आलेले आहात. सांगोडे गावात. सांगोडे गाव. आणि हा नंबर आहे बघा. जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल बल्कमध्ये तर त्या ऑर्डरी पण या ताई घेतात. चला थँक्यू. नेक्स्ट बघूया आपण. हां तर पूर्ण व्हेज आहे. हा स्टॉल पूर्ण व्हेजचा आहे. मातोश्री स्वयंसहायता समूह अंबरनाथ. तर ह्या महिला इथं बसलेल्या आहेत. तुम्ही आता जे खाताय जेवण त्याची चव कशी आहे? कसं आहे जेवण? छान आहे. खूप छान. खूप चव आहे त्यांच्या जेवणाला. आता तुम्ही जे मागवलं आहे काय काय मागवलं? आम्ही भाकरी मुगाची भाजी बटर फ्लावरची भाजी जिलेबी पापड लोणचं. अच्छा पूर्ण अगदी व्हेज जेवण. तर छान आहे. तुम्ही कुठून आला आहात? आम्ही बदलापूरवरून आलेले आहे बघा. हा त्यांचा स्टॉल आहे ताईंचा. पूर्ण व्हेज जर हवं असेल तर या स्टॉल नंबरला नक्कीच व्हिजिट करा. थँक्यू. नमस्ते. मी श्रद्धा संतोष परब. मी शापूरवरनं आली आहे. महेश्वरी महोत्सवमध्ये मला त्यांनी दिल्या होत्या. आधी मी त्याचे आभार मानते. आणि आता गुढी सण आपल्या येतो आहे गुढीपाडवा. त्यानिमित्ताने आपल्या पारंपरिक गोष्टी जपण्यासाठी मी बरंच काही घेऊन आली आहे. हे आपलं गुढी वस्त्र आणलेलं आहे मोठं. हे शाही मस्तानी आहे. त्याच्याबरोबर आंब्याचा टाळही केलेला आहे. आणखी त्याला तोरणं आपल्याला सणासाठी तोरणं लावण्यासाठी वेगवेगळ्या याची तोरणं केली. कशी आहे ही गुढी? गुढी 450ला आहे.
300पासून रेंज 450ला ही गुढी आहे आणि सुरुवात कुठपासून होते? 300 रुपयापासून तुमच्याकडे गुढीची सुरुवात होते. तोरणं कशी आहेत? तोरण हे मोठं तोरण 500ला आहे. खाली 450 एक आंब्याचं पण 300ला आहे. 300ला तसाच रेट आहे इथे पण. आणि अशी मिनी गुढी हवी असेल तर हां ही 250ला आहे. 250. ही आपली कारसाठी गुढी ही फ्लॅट आहे खालून आणि ही आपली पाट आहे, आपला नॉर्मल पाट असतो. ह्या कशा 250 पासून स्टार्ट आहे. ओके. ही मोठी 300ला आहे. अच्छा. टोप्या 250ला आहे. खणमध्ये पैठणीमध्ये. आणि या मॅट रांगोळ्या पण आहेत. हां हे 150-200 पासून स्टार्ट आहे. 100 पासून सुरुवात आहे. ओके. देवासन आहेत. देवाऱ्यामध्ये ठेवण्यासाठी छोटे आसन आहेत, ते मोठे आसन आहेत. गिफ्ट वगैरे द्यायला फ्रेम आहेत. सरस्वतीचं पण आहे. हां सरस्वती. अशा फ्रेम्स कितीला आहेत? हे 250 पासून स्टार्ट होत आहेत. 250 रुपयापासून. त्याच्यामध्ये आपली मोठी फ्रेम पण आहे सरस्वतीची. आणि हे आसन हे 200ला भेटेल. 200 रुपये. तर असं हे गुढीपाडव्याचं खास कलेक्शन तुम्ही घेऊन आलेले आहात. नुसतंच गुढी नाही आहे तर छान छान तोरणं पण इथं पाहायला मिळतात. जपण्याचा प्रयत्न केला आहे. साहजिकच आहे. तर छान आहे, नक्कीच व्हिजिट करा. ताईंचं नाव काय बोललात तुम्ही? श्रद्धा संतोष परब. आणि माझा नंबर आहे 8691089996. झालं. थँक्यू. वज्रेश्वरी महोत्सव मिनी सरस आणि जिल्हास्तरीय ठाणे जिल्हास्तरीय सरस असं हे वज्रेश्वरी महोत्सव सुरू झालेला आहे कल्याण वेस्ट, कल्याण पश्चिमला. तर कल्याण वेस्टला आल्यावर मॅक्सी ग्राउंड असं तुम्ही सांगा ऑटोवाल्याला. शेअरिंग रिक्षा करा. जर तुम्ही प्रायव्हेट केली तर तुम्हाला 60 रुपये पे करावे लागतील, 60 ते 70 रुपये. त्यापेक्षा तुम्ही शेअरमध्ये 20 रुपयामध्ये इथे येऊन जातात. तर असं हे वज्रेश्वरी महोत्सव ठाणे जिल्हा ग्रामीण भागातील महिलांनी बनवलेल्या वस्तूंचं हे भव्य प्रदर्शन, याला नक्कीच व्हिजिट करा. चला तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.